घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता घराच्या वाटण्या सुरू असतात. पण यातलं काहीच सौमित्रला पटत नसतं. सौमित्र लगेचच सांगतो, हे सगळं जे काही सुरू आहे ना ते मला अजिबात पटत नाही आहे. खूप चुकीचं आहे हे सर्व, खूप चुकीचं. त्याबरोबर जानकी म्हणत असते, नाही पटत आहे ना तुम्हाला सौमित्र भाऊजी? अहो मलासुद्धा नाहीच पटत आहे हे सगळं, खूप चुकीचं सुरू आहे. थांबवा तुम्हीच हे सगळं सौमित्र भाऊजी, अहो थांबवा. हे बघा मी हे सगळं बोलून झालं आहे, पण माझं कोणीच नाही ऐकत आहे. किमान तुम्ही तरी सांगा आणि थांबवा या सगळ्यांना. मलासुद्धा नाही पटत आहे हे सगळं. त्यावर सुमित्रा म्हणायला लागते, हे बघ तुला काहीही पटत नसलं ना तरीसुद्धा लक्षात ठेव, आता हे सगळं होणारच. माझ्या मुलांच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, आई पण या सगळ्याची काय गरज आहे? कशासाठी अगं हे सगळं? आम्ही मागितली आहे का तुझ्याकडे प्रॉपर्टी? नाही ना. मग अगं आत्तापर्यंत ऋषिकेश दादा बघत होता हे सगळं, मग आता या सगळ्याची काय गरज आहे? हे बघ हे सगळं खूप चुकीचं आहे आणि आपल्याला काय गरज आहे आपल्या एवढ्या मोठ्या घराची वाटणी करायची? त्याबरोबर सुमित्रा म्हणत असते, हे बघ सौमित्र, उगाच तू वेड्यासारखा वागू नकोस. मी जे काही करते ते तुमच्या चौघांसाठीच करते ना. हे बघ मला माझ्या मुलांची काळजी आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, पण हे जे काही सुरू आहे ना त्यातलं मला काहीच नको आहे. माझा जो काही प्रॉपर्टीचा हिस्सा आहे तो मी ऋषिकेश दादालाच देणार. ऋषिकेश दादा माझ्या प्रॉपर्टीचं जे काही करायचं आहे ते बघून घेईल. त्यामुळे मला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे, समजलं? त्याबरोबर आता शरू त्याला म्हणत असते, दादा अरे काय चाललं आहे तुझं? तू जरा शांत हो ना, बस खाली बरं. आता शरू एवढ्या शांतपणे सौमित्रला समजावत खरं असते, पण सौमित्र चिडलेला असतो. त्यामुळे तो शरूला म्हणतो, तू गप्प बस शरू. अगं कसं शांत होऊ मी? बघ ना आईचं काय चाललंय, आपल्या घरचे हिस्से करते ती. त्याबरोबर आता इथे सारंग लगेचच म्हणायला लागतो, मग काय चुकतं आईचं? हे बघ आई जे काही करते ना ते योग्य आहे आणि मला आईचं पूर्णपणे पटतंय. आता असं सारंगने म्हटल्याबरोबर सौमित्रला राग येतो आणि सौमित्र मागे फिरून सारंगला म्हणतो, हो तुला तर पटणारच ना, तुला न पटून चालेल कसं? कारण काय आहे ना, तुझी बायको तुझ्या डोक्यात नको नको ते खूळ भरवते आणि तू लगेच बायकोचं ऐकतोस. बायकोचं ऐकलंस आणि बायकोच्या नादात आपली कंपनी घालवलीस. बायकोच्या नादात तुझ्या नावावर असलेली एवढी मोठी शेती गमावलीस. बायकोच्या नादात आपल्या गावात आपली जी इज्जत अब्रू आहे ती सुद्धा सगळी घालवलीस. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या उठून उभी राहते आणि म्हणत असते, हो ऐकतो माझा नवरा, माझं ऐकतो. तू नाही घेत का तुझ्या बायकोचं अप्रुव्हल? त्याबरोबर आता लगेचच अवंतिका उठते आणि म्हणायला लागते, हो घेतो ना, माझा नवरा माझं अप्रुव्हल घेतो. पण मी तुझ्यासारखी नाही आहे ना गं. मी माझ्या नवऱ्याला चुकीचे सल्ले कधीच देत नाही. मी माझ्या नवऱ्याला कायम जे सांगते ना ते चांगलं आणि त्याच्या भल्याचंच सांगते. त्यामुळे माझ्या नवऱ्याने माझं अप्रुव्हल घेणं त्याच्यासाठी फायद्याचंच ठरतं. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, इथे विषय वेगळा चालू होता ना, मग तुम्ही मध्ये कशाला बोललात? आणि हे बघ सांग तुझ्या नवऱ्याला तोंड बंद ठेवायला. त्यावर लगेचच अवंतिका म्हणते, आम्हाला सांगणारी तू कोण गं? आम्ही ठरवू आम्हाला कधी बोलायचं आणि कधी नाही ते. भांडण वाढत असतं. जानकी थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्या दोघी काही ऐकत नसतात. मग आता ऋषिकेशच उठून उभा राहतो आणि म्हणायला लागतो, बाद झालं, गप्प बसा. जे जसं ठरलंय ते तसंच होईल, बास. आणि राहता राहिला प्रश्न सौमित्रचा, तर त्याच्या प्रॉपर्टीचं त्याने काय करायचं हे तो ठरवेल. पण मी माझं कर्तव्य पूर्ण पाडेन. मी प्रॉपर्टीचे 4 हिस्से समान करेन. त्याबरोबर आता इथे सौमित्र म्हणत असतो, दादा अरे पण ह्या सगळ्याची काही गरज नाहीच आहे मुळात. आणि मला ना ह्या सर्व गोष्टी पटतच नाही आहेत. अरे बघ ना, शेतीतलं तुला आणि सारंगला कळतं, कंपनी कशी चालवायची हे तुला कळतं, कोर्टात केस कशी सॉल्व्ह करायची, काय करायचं हे मला कळतं. मग तरीसुद्धा ह्या सर्वाची काय गरज आहे? बोल ना. त्याबरोबर आता मात्र ऋषिकेश काहीच बोलत नसतो, तो गप्प असतो. तर सारंग म्हणत असतो, दादा अरे एवढंच ना, मग मी आहे की, मी शिकवेन तुला. तुझी शेती कशी कसायची आणि कशी वाढवायची ते सुद्धा मला सगळं येतं ना त्यातलं. मग तू कशाला काळजी करतोस? मी आहे, मी तुला सगळं सांगेन, तू काळजीच करू नकोस. त्यावर ऋषिकेश म्हणतो, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मी पहिलं माझ्या कागदपत्रांवरती सह्या करतो आणि मोकळा होतो, हे घ्या. आणि मग तो सगळ्यांना पेपर्सवरती सह्या करून एकदाचं मोकळं करत असतो. त्याबरोबर लगेचच आता पार्वतीमध्ये बोलते, थांब,
त्यावर ऋषिकेश थांबतो. सगळेच पार्वतीकडे बघायला लागतात. पार्वती म्हणते, जानकी हे पेपर्स आधी नेऊन देवघरात ठेव. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा वाटा करायचा आहे, मग देवासमोर ठेवायला नको. त्यावर लगेचच ऋषिकेश पेपर्स जानकीच्या हातात देतो. त्याबरोबर जानकी जात असताना सुमित्रा लगेचच म्हणते, ऐश्वर्या तूही जा हिच्याबरोबर. माझा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही आहे, जा. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, हो आई. आणि मग तीसुद्धा आता जानकीबरोबर जायला लागते. नानांना हे अजिबातच पटत नसतं. नाना लगेचच तिला म्हणतात, सुमित्रा अगं हे सगळं कशासाठी, काय गरज आहे? सुमित्रा म्हणते, हे बघा आता मी जे म्हटलं आहे तेच सत्य. माझा कोणावरही विश्वास नाही आहे, कळलं? त्याबरोबर आता लगेचच ऐश्वर्या जानकी पुढे जातात. तर त्यांच्या मागोमाग पार्वतीसुद्धा आतमध्ये येत असते. जानकी भरल्या डोळ्याने देवघरात येते आणि देवासमोर ते सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवते आणि देवाला हात जोडून प्रार्थना करत असते. तोपर्यंत त्या ठिकाणी आता पार्वती आणि ऐश्वर्याही आलेले असतात. जानकी देवासमोर बोलत असते, देवा माझ्या ह्या घराचे वाटे होऊ देऊ नकोस. माझं हे घर म्हणजे माझ्यासाठी खरोखर मंदिर आहे. या मंदिराचे असे तुकडे होऊ देऊ नकोस. माझ्या घरातली माणसं, माझी नाती सगळीच दुभागली जातील, असं होऊ देऊ नकोस देवा. काहीही कर, पण माझ्या ह्या घराच्या वाटण्या होण्यापासून थांबव. देवा थांबव हे सगळं. पाठीशी उभा राहा आमच्या. सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि हे सगळं होण्यापासून थांबव. माझं हे कुटुंब जसं आहे तसंच कायम एकत्र राहू देत. तर इकडे आता लगेचच पार्वतीसुद्धा प्रार्थना करत असते, माझी मुलगी जिथे कुठे असेल तिथून मला परत मिळू दे देवा, म्हणजे मला ही सगळी नाटकं नाही करावी लागणार. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या पार्वतीला इशारा करते, आता चक्कर आल्याचं नाटक कर आणि लवकर खाली पड. त्याबरोबर आता लगेचच ऐश्वर्याने इशारा केल्याबरोबर आता लगेचच तीसुद्धा नाटक करू लागते. ऐश्वर्या जोरात ओरडते, अय्या काय झालं तुम्हाला? त्याबरोबर जानकी मागे बघते तर आता पार्वती खाली कोसळलेली असते. जानकी तिच्याकडे येते आणि तिला म्हणत असते, पार्वती आई काय होतं आहे तुम्हाला? पार्वती आई अहो काय होतं आहे? तुमचं बीपी लो होतं आहे का पार्वती आई? त्याबरोबर ऐश्वर्या उभी असते तिथे. ऐश्वर्या म्हणते, अगं पाणी मार तिच्या तोंडावर. नाटकंच आहेत म्हणा सगळी, ही नाटक करते ती. त्यावर जानकी म्हणते, ऐश्वर्या गप्प बस. अगं त्यांना हेल्थ इश्यू आहेत, तुला माहीत नाही आहे का? त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं मग पाणी मार, बरं वाटेल, शुद्धीवर येईल, नाहीतर इथेच पडून राहील. जानकी म्हणते, ऐश्वर्या जा ना जरा प्लीज, पटकन पाणी घेऊन येशील का प्लीज? त्यावर ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते, मी का आणू? माझा काय संबंध? माझी कोणी नाही आहे ती, कळलं ना? हवं असेल तर तुझं तू घेऊन ये. आता ऐश्वर्याने असं म्हटल्याबरोबर जानकी लगेचच उठते आणि पटकन पाणी आणण्यासाठी म्हणून तिकडनं बाजूला निघून जाते. आता जानकी जशीच तिकडनं गेली, ऐश्वर्या पटकन संधीचा फायदा करते आणि देवासमोर जे पेपर्स ठेवलेले असतात ते स्वतःच्या पदराआड लपवते आणि स्वतःच्या पदराआडलेले जे पेपर्स असतात ते देवासमोर ठेवते. तोवर जानकी पाणी घेऊन आलेली असते. आता ती लगेचच पटापट इकडे तिच्या डोळ्यावरती पाणी मारते. पाणी मारून तिला हळूहळू शुद्धीवरती आणते. आता लगेचच पार्वतीसुद्धा शुद्धीवर आल्याचं नाटक करते. आता जानकी तिला विचारत असते, बरं वाटतंय ना तुम्हाला? ठीक आहात ना तुम्ही? बरं वाटतंय ना? त्यावर लगेचच आता ती म्हणायला लागते की हो बरी आहे मी. आता मनातल्या मनात पार्वती म्हणत असते, माझी मुलगी जिथे कुठे असेल, जी कोणी असेल ती ह्या जानकीसारखीच असावी, जीव लावणारी, माया लावणारी. मनातल्या मनात ती जानकीची माफीसुद्धा मागत असते. जानकी मला माफ कर, मला हे सगळं काही करावं लागतं आहे गं, माझा नाईलाज आहे, मलासुद्धा हे सगळं नाही आवडत आहे. त्याबरोबर जानकी तिला विचारते, नक्की बरं वाटतं आहे ना? त्यावर ती म्हणते, हो आता मला बरं वाटतं आहे, चल आपण जाऊ आता बाहेर. मग आता लगेचच जानकी आणि पार्वती दोघीही तिकडनं बाहेर जातात. मग काय ऐश्वर्या पटकन प्रॉपर्टीचे पेपर्स स्वतःच्या हातामध्ये घेत असते आणि तीसुद्धा तिकडनं जात असते. जानकी पुन्हा मागे येते आणि ऐश्वर्याच्या हातातले प्रॉपर्टीचे पेपर्स काढून घेते. ती तिला म्हणते थांब आणि तिच्या हातातून पेपर्स घेते आणि स्वतः पुढे निघून जाते. आता जसे जानकी पेपर घेऊन पुढे जाते, ऐश्वर्या इथे मागे म्हणत असते, जा तूच तुझ्या हाताने पेपर्स घेऊन जा. तसंही आता माझं काम तर पूर्ण झालेलं आहे, मला काय करायचं आहे? त्याबरोबर आता इथे ऋषिकेश जानकीच्या हातातून पेपर मागतो. जानकी ऋषिकेशला म्हणत असते,
ऋषिकेश प्लीज. ऋषिकेश जानकीच्या हातातले पेपर्स हिसकावून घेतो आणि मग आता तो पेपर्सवरती सह्या करायला लागतो. जानकी म्हणत असते, ऋषिकेश प्लीज नका करू हे सगळं, ऐका ना माझं, प्लीज मला समजून घ्या. ऋषिकेश जानकीचं काहीच ऐकत नसतो. मग जानकी म्हणत असते, तुम्हा सगळ्यांचा निर्णय जरी झाला असेल, तुम्ही सगळ्यांनी जरी सगळं ठरवलं असेल, तरीसुद्धा मला आज काहीतरी बोलायचं आहे. हे बघा, आपल्या प्रॉपर्टीचे, आपल्या घराचे समान वाटे होतीलही, पण आपण एकत्र राहिलेल्या कुटुंबाचे, आपल्या प्रेमाचे, आपल्या सुखाचे, आपल्या आठवणीचे कसे वाटे करणार आहात? बोला ना, कसे वाटे होतील या सर्व गोष्टींचे? नाही होऊ शकत. आठवणींचे वाटे कोणालाच नाही करता येणार. या घरामध्ये तुम्हा 4 भावंडांचं लहानपण एकत्र गेलं आहे. या घरात आपली बरीच सुखदुःख झाली आहेत. या सर्व गोष्टींचे कसे वाटे होतील? सांगा ना, यातलं कोणाच्या वाट्याला काय येणार आहे? आहे कोणाकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर? नाही आहे. ह्या घराने आपल्याला कायम शिकवले एकीने कसं एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि कोणत्याही संकटाला कशी मात द्यायची. मग सांगा ना, काय गरज आहे आपल्याला आपल्या ह्या घराचे वाटे करण्याची? खरंच ऋषिकेश प्लीज नको हे सगळं. आई थांबवा हे सगळं. नाना आहोत, आई नाही, पण प्लीज किमान तुम्ही तरी काहीतरी बोला. मी तुमच्यासमोर हात जोडते. नका होऊ देऊ आपल्या घराचे वाटे. नको, काहीच गरज नाही आहे. आपलं हे घर म्हणजेच आपली एकी आहे आणि जर आपण आपल्या घराचेच वाटे केले ना तर काय होईल? बोला ना, कुणीतरी बोला. प्लीज विचार करा. आपलं हे घर म्हणजे आपलं सर्वस्व आहे. नका त्याचे वाटे होऊन देऊ. नाना प्लीज, आई प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते. हे जे सुरू आहे ते थांबवा. नानासाहेब सुमित्राला म्हणतात. सुमित्रा, त्यावर सुमित्रा लगेचच म्हणायला लागते, नानासाहेब थांबा, मी जे करते ते योग्य आहे. त्याबरोबर आता ऋषिकेश हा मात्र कोणाचं काही ऐकत नसतो. तो स्वतःच्या हातात जे पेपर्स असतो त्याच्यावरती सह्या करायला घेतो. तर आता इथे ऐश्वर्या ही लगेचच म्हणायला लागते, झाली या जानकीची पुन्हा नाटकं सुरू. आता ऐश्वर्या ही असं म्हणते, त्यावर लगेचच सारंगसुद्धा तसंच रिॲक्ट होत असतो. तर आता इथे जानकी म्हणत असते, नका करू हे सगळं प्लीज. ऋषिकेश अहो थांबा ना. अगदी जानकी सगळ्यांनाच पोट तिडकीने समजावत असते. आपल्या घराची वाटणी होऊ नये हे तिला मनापासून वाटत असतं, पण जानकीचं मात्र कोणीच ऐकत नसतं. सगळ्यांना हेच वाटत असतं की घराचे आणि प्रॉपर्टीचे वाटे व्हायलाच हवेत. त्यामुळे जानकीचं बोलणं कोणी मनावर फारसं घेत नसतं. जानकी सांगत असते, नका करू असं प्लीज. आपल्या घराशिवाय आपलं दुसरं कोणतंही मोठं ठिकाण नाही. आपलं घर म्हणजे आपल्यासाठी मंदिर आहे. याच्या वाटण्या नका करू प्लीज. नका करू हे सगळं, थांबवा. माझ्यासाठी माझं सगळं कुटुंब महत्त्वाचं आहे. त्याच्या ह्या अशा वाटण्या झालेल्या मी नाही पाहू शकत मी. प्लीज थांबवा ना हे सगळं, नका करू हे सगळं. त्याबरोबर आता लगेचच अवंतिकासुद्धा म्हणत असते, खरंच या सर्वाची काय गरज आहे? कशाला हवं हे सगळं? नको प्लीज. त्याबरोबर अवंतिकाचं सुद्धा कोणी ऐकत नसतं. मग आता लगेचच ऋषिकेश हा कागदपत्रांवर सह्या करत असतो. आता ऋषिकेश ज्यावेळेस सह्या करत असतो, घरातल्या सर्व सदस्यांना वाईट वाटतं. मग अगदी ती शरू असो किंवा पार्वती म्हणून आलेली जानकीची आई असो. पण आता ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो आणि सारंगला ह्या सर्व गोष्टींचा काही फरकच पडत नसतो. ऐश्वर्या आता मनातल्या मनात म्हणत असते, आता ह्या सर्व प्रॉपर्टीची मालकीन मी होणार, फक्त आणि मीच असले पाहिजे. ऐश्वर्या रणदिवे, संपूर्ण कुटुंबाची, संपूर्ण घराची मालकीन. एकदा का ह्या पेपर्सवरती सह्या झाल्या की ह्या घरावर फक्त माझाच हुकूम चालणार. तर आता हे सगळं होऊन गेल्यावर जानकी तुळशीजवळ दिवा लावायला आलेली असते. ती तुळशीत दिवा ठेवते आणि तुळशी मातेसमोर हात जोडून उभी राहते. दरम्यान तिला घरात घालवलेले सगळे सुखाचे क्षण आठवायला लागतात. तिला आठवतं ते म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस ऋषिकेश आणि सारंग बाजार समितीची निवडणूक जिंकून आले होते, त्यावेळेस तिने आणि सुमित्राने कशा पद्धतीने त्या दोघांचं औक्षण केलं होतं आणि त्या दोघांना अगदी आनंदाने घरात घेतलं होतं. दोघांनीही घरात येऊन नानासाहेबांचा आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर जानकीने सुमित्राला मिठी मारली होती, तर सारंगने बँड बाजा बोलून नाचत नाचत मिरवणूक काढली होती. त्यानंतर त्या 4 भावंडांमध्ये असलेली एकी, हे सगळंसुद्धा आता जानकीला आठवत असतं. जानकीला ती 4ही भावंडं एकत्र आनंदाने
एकमेकांच्या जवळ आलेली, त्यांना मिठी मारलेली, सगळं काही आठवत असतं. हे सगळं आठवून आता जानकीला खूप वाईट वाटत असतं. तिला खूप त्रास होत असतो. पण बोलण्याशिवाय तिच्याकडे काहीच नसतं, कारण बोलून काहीच होणार नाही हे तिला माहीत असतं. तिला आठवतं ते म्हणजे ज्यावेळेस आता ओवीचा वाढदिवस होता त्यावेळेससुद्धा त्यांनी किती छान साजरं सगळं केलं होतं. त्यानंतर सासूबाईंचा वाढदिवससुद्धा त्यांनी किती छान केला होता, ते सगळंच तिला आठवत असतं. आता त्या ठिकाणी लगेचच सौमित्र आणि अवंतिका येतात. जानकी तिकडनं जात असते. सौमित्र हा जानकीला म्हणत असतो, हे बघ वहिनी, आज जे काही झालं आहे त्याचं तुला खूप वाईट वाटलं आहे, मला माहिती आहे, पण प्लीज तू एवढं वाईट वाटून घेऊ नकोस ना. त्यावर जानकी म्हणते, मी कशाला वाईट वाटून घेऊ सौमित्र भाऊजी, शेवटी जे काही झालं आहे ते सगळ्यांना हवंच होतं ना. जे सगळ्यांना हवं होतं तेच झालं आहे, मग मी का वाईट वाटून घेऊ, नाही वाटलं वाईट मला. एवढं बोलून जानकी तिच्या डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत तिकडनं जात असते. सौमित्र म्हणत असतो, वहिनी हे बघ, आज जे काही घडलं आहे ना त्याचं तुला खूप वाईट वाटलं आहे, पण प्लीज वाईट नको वाटून घेऊस, सावर न गं स्वतःला. तर आता अवंतिकासुद्धा म्हणायला लागते, आणि वहिनी तसंही वाटे जरी घराचे झाले असले तरी आपलं नातं मात्र आजही तसंच असणार आहे, आपण त्याच आहोत ना. त्यावर जानकी म्हणत असते, वाटे घराचे झाले असले तरीसुद्धा मी माझ्या नात्यांचे कधीच होऊ देणार नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि हे काय, तुम्ही दोघं लगेच कुठे निघालात. त्याबरोबर आता लगेचच इकडे सौमित्र आणि अवंतिका एकमेकाकडे बघतात. जानकी म्हणते, कुठे निघालात. त्यावर लगेचच सौमित्र सांगू लागतो, अगं वहिनी, खरोखर खूप महत्त्वाची कामं पेंडिंगवर आहेत, आम्ही नाही राहू शकत. अगं आमची कामं सगळी अडकून जातील, कोर्टाच्या महत्त्वाच्या तारखा आहेत. त्यावर जानकी म्हणते, म्हणजे तुम्ही दोघंही लगेच निघून चाललाय, थांबणार नाही आहात का दोघंही आता. त्याबरोबर आता लगेचच अवंतिका म्हणू लागते, वहिनी अहो थांबायची इच्छा आम्हालाही खूप होती, पण काय करू, खरंच महत्त्वाची कामं आहेत ना, जावं तर लागेलच. आणि खरं तर माझंही उद्या महत्त्वाचं एक हिअरिंग आहे, त्याच्यासाठी मला जाणं गरजेचं आहे. सगळं काही लाईनअप आहे. आत्ता सध्या आम्ही पोस्टपोन करून आलो होतो, पण जायला हवं. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, ठीक आहे जा तुम्ही, पण जाण्याअगोदर एका व्यक्तीचा आदर करायचा बाकी राहिला आहे, पार्वती आई, त्यासुद्धा आता या घराचा भाग आहेत. त्यावर लगेचच सौमित्र म्हणतो, हो वहिनी, अगं मी त्यांच्याबद्दल तुझ्याशी बोलणारच होतो. पार्वती काकू इतक्या वर्षांनंतर परत आल्या म्हणजे इट्स अ मिराकल, असं तुला वाटत नाही का. अचानक त्या परत आल्या म्हणजे सगळं वेगळं आहे नाही. त्याबरोबर आता लगेचच जानकी म्हणू लागते, भाऊजी म्हणजे तुम्हालाही असंच वाटतं का की ती बाई जी घरात आली आहे ती पार्वती आई आहे म्हणून. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, वहिनी तू असं का बोलतेस, म्हणजे तुला वाटत नाही का असं. त्याबरोबर जानकी सांगू लागते, ती बाई पार्वती आई नाहीच आहे, खोटारडी आहे ती, एक नंबरची फ्रॉड आहे, फ्रॉड. आत्तापर्यंत मी ती फ्रॉड आहे हे शोधण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होते, पुरावे शोधण्याचा देखील प्रयत्न केला, पण ती फ्रॉड आहे यासाठी मला काहीच पुरावा नाही सापडला. आता हे काम तुम्ही करा, तुम्ही दोघांनी ती बाई फ्रॉड आहे हे काहीही करून शोधून काढा. खरं सांगू का तुम्हा दोघांनाही, तर मी वृद्धाश्रमात सुद्धा जाऊन चौकशी केली, पण तिथेसुद्धा मला काहीच नाही कळलं, काहीच नाही सापडलं त्या बाईबद्दल, म्हणून शेवटी मला काहीच नाही करता आलं. पण आता नाही, आता बास, आता तुम्ही दोघांनीही माझ्यासाठी एवढं काम कराच, मला जाणून घ्यायचंच आहे ही बाई नेमकी कोण आहे ते. आता हिला आपण सोडायचं नाही. आता जानकीने तर ठरवलेलं आहे की हिला बाईला सोडायचं नाही. त्याबरोबर आता लगेचच अवंतिका आणि सौमित्रसुद्धा तिला शब्द देतात, वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही आहोत ना, तुम्ही जे सांगताय ते आम्हा दोघांनाही कळलं आहे आणि आम्ही दोघंही ही बाई कोण आहे हे नक्की शोधून काढू, तुम्ही काळजी करू नका. आता अवंतिकासुद्धा म्हणते, वहिनी जर तुम्ही बोलताय ते खरं असेल ना, तर मात्र आपण त्या बाईला सोडायचं नाही, कारण त्यामुळे आपल्या घराच्या वाताघाटी होत आहेत. त्याबरोबर आता त्या दोघांना सोडून जानकी ही घरात येत असते. आता जानकीला लगेचच ऐश्वर्या दरवाज्यातच अडवते. ती तिला म्हणते, ए तिथेच थांब, घरात येऊ नकोस, थांब तिथेच थांब. आता ऐश्वर्या जोरजोरात ओरडत असते. जानकी घरात येतेच, ती काही ऐश्वर्याचं ऐकत नाहीच, पण ऐश्वर्याच्या आवाजाने सुमित्रा, नानासाहेब त्याचबरोबर ऋषिकेशसुद्धा बाहेर येतात.
नानासाहेब लगेचच ऐश्वर्यावर ओरडतात, ऐश्वर्या, काय प्रकार आहे हा सर्व? त्यावर ऐश्वर्या नानासाहेबांना म्हणते, ए ठेरड्या, अरे हळू ओरड ना, जाशील ना नाहीतर इथेच. त्यावर सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या अगं. त्यावर ऐश्वर्या म्हणते, ए म्हातारडे गप. त्यावर जानकी म्हणत असते, हे बघ ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, घराचे 4 समान हिस्से झाले आहेत. त्यामुळे हे बघ, तू उगाचच्या उगाच जास्त नाटक करू नकोस. घरात येण्यापासून मला तू थांबवू शकत नाहीस, समजलं ना तुला? आता जानकीने असं म्हटल्याबरोबर ऐश्वर्या लगेचच तिला प्रॉपर्टीचे कागद दाखवू लागते आणि म्हणत असते, ह्या ज्या कागदांवरती तुम्ही सह्या केल्या आहेत ना, त्यावरती असं लिहिलं आहे की ह्या प्रॉपर्टीची मी मालकीण आहे, हे घर माझ्या नावावरती आहे संपूर्ण. त्याबरोबर हे ऐकून मात्र जानकीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर जानकी आता पार्वती आईच्या खोलीत गेलेली असते आणि तिथे जाऊन ती आता तिचं सामान शोधत असते. दरम्यान तिला एक फोटो सापडतो. आता जानकी तो फोटो फाटलेला असतो, जोडून बघते तर तो तिचा आणि तिच्याच आईचा फोटो असतो. जानकी ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याचा गळा दाबू लागते. ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या, खरं सांग मला, कुठे आहे माझी आई? बोल ऐश्वर्या, बोल. हे बघ, माझी आई कुठे आहे आणि कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी काहीही करू शकते. ऐश्वर्या, बोल, सांग माझी आई कुठे आहे? त्याबरोबर आता ऐश्वर्या लगेचच म्हणते, ती पार्वती, पार्वती. त्याबरोबर हे ऐकून मात्र जानकी तिच्याकडे बघूच लागते. तिला खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. धन्यवाद.